माझ्याबरोबर आमदार रोहित पवार आहेत। दादा काय सांगाल, अनेक वेळा तुमच्याकडून काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले पैसे वाटपाचे। आज दत्तामामा भरणेंचा एक व्हिडिओ समोर आला तर ते म्हणतात की हे पैसे तुमच्याकडून वाटले जात होते, तर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप होतात। नाही बोलले ते, असं म्हणले की तिथं ते जे काय बोलत होते ते तिथं असणारा जो नागरिक आहे तो गावचा एक नागरिक आणि मतदार सुद्धा आहे, गवळी नावाचे, जे 12 बलुतेदारमध्ये येतात, ते तिथलं बूथ इन्चार्ज आहेत आणि ते माझ्या कंपनीत काम करतात। आता अजितदादांचे 4,500 कामगार आज या लोकसभेमध्ये मतदार नसताना सुद्धा फिरत आहेत आणि कुठल्या कंपनीचं त्याच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली, आम्ही त्या बाबतीत कुठं काय बोललो, कुठं काय कारवाई केली का? आणि इथं तुमच्याच गावचा नागरिक, एक तर त्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, तो बूथवर बसू शकतो कारण तो नागरिक आहे, मतदार आहे, त्यामुळे उगाच हवेत नका बोलू। आमचा आक्षेप असा होता आणि जर कुठेही पैसे वाटले गेले नव्हते तर तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या, आपण त्याच्यावर बोलू। राहिला प्रश्न भरणे साहेबांच्या भाषेचा, भाषा किती सुंदर होती असं त्यांना वाटतं, म्हणजे आईच्याबद्दल बोललं, बहिणीच्याबद्दल शिव्या दिल्या, खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोलता आणि टी व्हीवर काय म्हणतो मी शिव्याच दिलं नाही, मग काय लोक काय वेडीत का? मग तुमच्यासाठी ही जर सभ्य भाषा असेल तर तुम्ही जर शिव्या द्यायला लागला तर मग असं कुठंतरी होईल की इतकं वातावरण दूषित होईल की लोक कदाचित तिथं मरतील का काय अशी परिस्थिती येऊ शकते, असं यांना पुढे ते म्हणायचं असावं। नक्कीच दादा, परवा दिवशी झालेल्या सभेमध्ये अजितदादा असं म्हणले की एवढी निवडणूक होऊन जाऊ द्या मग बघतो, तर मग कोणाला बघणार, काय बघणार, काय? आता 9 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, मला जेव्हा कळालं की ते 9ला 4 वाजता माझ्या मतदारसंघात आहे तर मी 7 वाजता त्यांचं जिथं ग्राउंड आहे त्याजवळच मी सभा लावलेली आहे। त्यामुळे दादा नाही घाबरत, आम्ही विचाराचे पक्के आहोत आणि खऱ्या अर्थाने मराठी माणूस आहोत। तुम्ही 2 पावलं पुढे या, आम्ही 4 येऊ, पण विचारासाठी आणि साहेबांसाठी आणि लोकांसाठी आम्ही लढत राहू। नक्कीच दादा, आज मतदान झालं, मतदानाचा टक्का कुठेतरी घसरतोय, या बाबतीत लोकांना काय आव्हान करा? आम्ही विनंती करू जास्तीत जास्त मतदान तुम्ही करा आणि ते करण्यासाठी जे काय तुम्हाला प्रयत्न करता येईल करा। लोकशाही महत्त्वाची, आम्ही समजू शकतो खडकवासल्याचे जे भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक आहेत त्यांना महायुतीचा उमेदवार नाही तर महायुतीचं जे चिन्ह आहे ते तिथं आवडलेलं नाही, मग तिथं तुम्ही वेगळा विचार करा। आणि शेवटी दुसरे जे पक्ष आहेत तिथं चिन्ह पण नवीन आहे, नवीन पक्ष आहे आणि मग त्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा, एवढीच विनंती करतो। नक्कीच दादा, या इलेक्शनसाठी बहिणीच्या विरोधात जाऊन दादांनी सगळे जे जुने विरोधक होते त्यांच्याशी एकजूट केली आणि बहिणीच्या विरोधात ते आता उतरले, काय वाटतं, कॉन्फिडन्स आहे तुम्हाला बारामतीत? काय आहे की ज्या लोकांचा विरोध दादांनी केला आणि ज्या लोकांनी दादांचा विरोध केला त्याचा अर्थ खालीसुद्धा कार्यकर्ते एकामेकांच्या विरोधात लढत होते। आता नेते एकत्र आले स्वार्थासाठी, आता काय बंद खोलीमध्ये चर्चा झाली, काय त्यांचं सेटिंग झालं ते त्यांना माहिती, कार्यकर्त्यांनी काय गोट्या खेळायचे का? म्हणजे हे जे काय आहे हे कार्यकर्त्यांना कधी पटत नाही। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे दौंड आणि इंदापूर आणि पुरंदर इथून लीड सुप्रियाताईंना नक्कीच जास्त मिळेल, पण 1 नंबरला बारामती असेल। किती मताधिक्य? चांगलं मिळेल, गेल्या वेळेसपेक्षा खूप चांगलं मिळेल। नक्कीच माझ्याबरोबर रोहित पवार होते आणि बारामतीतून सुप्रियाताईंनाच मताधिक्य मिळेल आणि खूप मोठ्या प्रमाणात विजय मिळेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। त्याचबरोबर पैसे वाटपाचं जे काही बोललं जातं आहे, आमच्याकडून जर पैसे वाटप झालं असेल तर त्या संदर्भातले पुरावे समोर आणा असं सुद्धा इशारा त्यांनी विरोधकांना दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024।
15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.